नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून खूप चमचमीत अशी रेसिपी बनवतो। यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही घेऊ शकता। पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचे आणि हे पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर पोह्यांमधलं पाणी काढून टाकायचे। यानंतर यामध्ये पुन्हा मी 2 चमचे पाणी घालते। आता हे पोहे असेच आपण बाजूला ठेवूया 5 ते 10 मिनिटं, म्हणजे ते छान सॉफ्ट होतील। तोपर्यंत इथे मी एक वाटण तयार करते। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। यानंतर थोडंसं आलं घातलंय, लसूण घ्यायचे, 4 ते 5 पाकळ्या लसूण घेतले, 1 चमचा धने आणि अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलंय। आता हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालता मी असं जाडसर वाटून घेतलंय। धने दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात, त्यामुळे बारीक करायचं नाही आहे। इथे आता पोहे सुद्धा सॉफ्ट झालेत। हे हाताने असे मळून घ्यायचे, कुस्करून घ्यायचे। आता जे वाटण आपण तयार केलं होतं ते यामध्ये घालूया। सगळं वाटण यामध्ये काढून घेतलं। 1 चमचा सफेद तीळ घातलेत। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। इथे मी 1 वाटी पालक बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा। याबरोबर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा सोलून असा मी जाडसर किसून ठेवला होता। रंग बदलू नये म्हणून मी पाण्यामध्ये ठेवला होता, तो यामध्ये घालायचा आहे। बटाटा ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही इथे घालू शकता। गाजर किसून घालू शकता, शिमला मिरची बारीक चिरून घालू शकता, कोबी घालू शकता। इथे आता मी 1 मोठा चमचा स्वीटकॉर्नचे दाणे घालते यामध्ये। यानंतर यामध्ये मसाले घालायचे। इथे मी चवीप्रमाणे लाल तिखट घातले, आपण हिरवी मिरची सुद्धा घातले, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। पाव चमचा हळद घातली, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे। यानंतर इथे मी चाट मसाला घालते अर्धा चमचा। चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता किंवा आमचूर पावडर घातली तरी चालेल। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया। तर पोहे ओलसर आहेत, त्याबरोबरच पालकामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही आहे। हे असंच पहा ओलसर झालं आहे मिश्रण। हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं। यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे, तर इथे मी चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालते। याबरोबरच यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आणि इथे आता बाइंडिंगसाठी 1 मोठा चमचा यामध्ये बेसन घातलंय। बाइंडिंग पुरतंच यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे। मी 1 चमचा घातलं यामध्ये, तुम्ही आणखी यामध्ये 1 चमचा गरज असेल तर घालू शकता। तर 1 चमचा बेसन घातल्यानंतर याला व्यवस्थित असं बाइंडिंग आलं आहे, त्यामुळे 1च चमचा इथे बेसन मी घातलं आहे। आता याचे आपण वडे बनवूया। तर इथे पहा असे चपट्या आकाराचे वडे करायचे आहेत, अगदी पातळ करायचे आहेत, म्हणजे छान क्रिस्पी होतात ते वडे। तर अशा पद्धतीने मी इथे वडे तयार करून घेते। अगदी पातळ आहेत पहा। आणि आता इथे असेच आणखी वडे तयार करून घेतलेत आणि वरून मी सफेद तीळ लावलेत, फक्त दिसायला रेसिपी छान दिसावी म्हणून। आता हे वडे आपण फ्राय करूया। तर इथे मी तेल गरम करून घेतलं। तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे, मगच वडे तेलात सोडायचे आहेत। वडे जेव्हा आपण तेलामध्ये सोडू तेव्हा जर तेल व्यवस्थित गरम नसेल तर ते तेलात घातल्यानंतर कुस्करू शकतात। सुरुवातीला तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे, वडे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि नंतर मीडियम फ्लेमवरतीच हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे छान क्रिस्पी होतील।
लगेच यांना उलटायचं नाही आहे. थोडेसे याचे बबल्स कमी झाले की मग आपण उलटून घेऊया. कमी साहित्यामध्ये घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये होणारी खूप मस्त अशी रेसिपी आहे. वडे इथे मी उलटून घेतलेत. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे मी फ्राय करून घेते. वडे इथे फ्राय झालेत. खूप मस्त दिसतात. यामध्ये आपण जे वरून तीळ लावले त्यामुळे वडे खूपच छान दिसतात. काढून घेऊया. कोणत्याही चटणी बरोबर तुम्ही हे वडे सर्व करू शकता. इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे वडे सर्व केलेत. सध्या पाऊस सुरू आहे तर अशा वातावरणामध्ये एकदा तरी असे वडे नक्की करून पहा. इथे मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते. वरून मस्त क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे वडे होतात. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.